श्रीराम समर्थ. प्रकरण पहिले. कुलवृत्तांत व बालपण. पूर्वज. श्री महाराजांचे पूर्वज वावरहिरे या गावी राहत असत. हे गाव जिल्हा सातारा, तालुका माण यामध्ये दहिवडीजवळ आणि गोंदवल्यापासून 4 कोसांवर आहे. कुळातील मूळ पुरुष रुद्रोपंत हे श्री महाराजांपासून 7वे पुरुष होत. यांचे आडनाव घुगरदरे. हे वसिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण. रुद्रोपंत मोठे भगवत भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ते मुख्यतः शेती करीत. रुद्रोपंतांपासून 4थे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पणजोबा आपले गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. कुलकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती. आपल्या आजापणजापासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमाने करीत. अतिसात्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती. घरी कुलकर्णीपण असले तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच असल्याने शेतामध्ये स्वतः खपण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांना झालेली पहिली 3-4 मुले अल्पायू ठरली. म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना सुरू केली. 3-4 वर्षे गेल्यावर मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवले. हे श्री महाराजांचे आजोबा होत. श्री महाराजांचे आजोबा. लिंगोपंतांचा जन्म गोंदवले येथे शके 1700 म्हणजे इसवी सन 1778च्या सुमारास झाला. यांच्या जन्मापासून कुलकर्णी कुटुंबास चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. वयाच्या 18व्या किंवा 20व्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णीपणाचे काम पाहू लागले. याचे आधीच त्यांचा विवाह झालेला होता. त्यांच्या कुटुंबाचे नाव राधाबाई असे होते. लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श संसार होता. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्तीही अत्यंत मनापासून केली जात होती. ते अत्यंत प्रामाणिक आणि परोपकारी असल्यामुळे इतर कुलकर्ण्यांवर त्यांचा दाब असे व वरच्या अधिकाऱ्यांवर देखील त्यांचे मोठे वजन असे. काही दिवसांनी माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून लिंगोपंतांची नेमणूक झाली. हाताखालच्या इतर कुलकर्ण्यांचे तंटे न्यायदानासाठी त्यांच्याकडे येत. ते न्याय देताना इतक्या कुशलतेने, समजूतदारपणे आणि निपक्षपातीपणे वागत की सर्व लोकांना ते फार प्रिय झाले. थोड्याच दिवसांमध्ये सरकारच्या कानावर या सर्व गोष्टी जाऊन इतके चांगले काम केल्याबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या. आता लोक त्यांना लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले. ही जशी त्यांच्या प्रपंचाची बाजू सुरेख होती तशीच परमार्थाची देखील होती. लिंगोपंतांचा रोजचा आचारधर्म आणि उपासनाक्रम फार नियमित आणि अगदी मनापासून चाले. पहाटेस उठून अंथरुणावर थोडा वेळ पांडुरंगाचे नामस्मरण आणि स्नान आटोपल्यावर संध्या व देवाची पूजा होई. नंतर भगवद्गीतेचा 1 अध्याय रोज मोठ्याने वाचण्याचा त्यांचा नियम असे. पुढे आल्या गेल्याची चौकशी होऊन 11-11:30 पर्यंत कचेरीचे कामकाज चाले. नंतर भोजन आटपून थोडी विश्रांती घेतल्यावर पंत पुराण श्रवण करण्यास बसत. दिवस मावळल्यावर संध्या उरकून ते हरिपाठ मोठ्याने म्हणत. रात्री 8:30-9च्या सुमारास सर्व मंडळींचा फराळ होई. फराळ संपला म्हणजे पंत मंडळींना घेऊन स्वतः भजनाला बसत. टाळ, वीणा आणि मृदंगावर रोज पंचपदी होई. विशेष प्रसंगी तर 5-6 तासांपर्यंत भजनाचा रंग भरत असे. पंत भजनामध्ये नाचत आणि त्यामध्ये इतके तल्लीन होऊन जात की नाचता नाचता त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागत. दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी त्यांनी धरली होती. आपला एवढा मोठा प्रपंचाचा व्याप पांडुरंगाच्या कृपेचे फळ असून त्याच्या इच्छेनेच तो चालत आहे असे त्यांना मनापासून वाटे. गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत असत. येता जाता तोंडाने पांडुरंग पांडुरंग असे नामस्मरण करण्याची सवय त्यांना होती. या प्रापंचिक आणि पारमार्थिक ऐश्वर्यास शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला आणि पंतांनी रावजी हे नाव त्याला ठेवले. अशा तऱ्हेने अत्यंत समाधानाने कालक्रमण करीत असता बरीच वर्षे लोटली. वयोमानाने पंत थकले व दर वारीसाठी पंढरीला जाणे त्यांना जड वाटू लागले. पंढरीला जाऊन आपण आपल्या पांडुरंगाला वारंवार पाहू शकत नाही या गोष्टीचे एक दिवस त्यांना फार वाईट वाटले. रात्री अंथरुणावर बसल्यावर नित्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली
थोड्या वेळाने पंतांना झोप लागली, परंतु पहाटे 3-4च्या सुमारास त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात पांडुरंग स्वतः आले आणि त्यांनी पंतांना जागे करून हात धरून उठवून त्यांच्या एका मळ्यात नेले. तेथे एक विशिष्ट जागा दाखविली आणि सांगितले, तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले आहे. याचे तुला फार वाईट वाटते, म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे. इथे खणून पहा, म्हणजे मी सापडेन. असे सांगून देव दिसेनासे झाले व पंत जागे झाले. उजाडेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर धरला आणि नंतर लगेच आपल्या सर्व मंडळींना त्यांनी बोलावून आणले. सर्वांना बरोबर घेऊन पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले. देवांनी स्वप्नात दाखवलेली जागा पंतांनी बरोबर ओळखली आणि ती पूजेने पवित्र केल्यावर लोकांनी खणण्यास आरंभ केला. 4-5 हात खणून झाले असेल नसेल तोच पहारीचा खण असा आवाज आला. पंतांनी खोदणाऱ्यांना एकदम थांबवले. आपण स्वतः खड्ड्यात उतरले आणि ज्या बाजूने आवाज आला होता तेथील माती आपल्या हातांनी त्यांनी बाजूला केली. तो विठोबा रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कुणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या. सर्व मंडळींना मोठे कौतुक वाटले. त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि त्या मूर्ती पालखीत घालून वाजत गाजत पंत घरी घेऊन आले. सुयोग्य मुहूर्तावर आपल्या घराच्या बाजूलाच मोठ्या थाटाने पंतांनी देवाची स्थापना केली आणि 7 दिवस भजन, कीर्तन व अन्नदान यांनी लोकांना तृप्त केले. मूर्ती ज्या जागी सापडल्या तेथे आणखी खणल्यावर छान पाणी लागले. तिलाच विठोबाची विहीर व त्या मळ्याला विठोबाचा मळा असे म्हणतात. श्री महाराजांची माता पितरे. पंतांची बायको राधाबाई हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे. तिचा उदार व भोळा स्वभाव पाहून लोक तिला रुक्मिणी म्हणत. ती अत्यंत समाधानी व शांत स्वभावाची बाई होती. तिच्या पोटी श्री महाराजांचे वडील रावजी जन्मास आले. रावजींना 6वे वर्ष लागल्यानंतर लिंगोपंतांनी मोठ्या थाटाने त्यांची मुंज केली आणि त्यांना शाळेत घातले. सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांची मुलगी पसंत करून पंतांनी रावजींचे 12व्या वर्षी लग्न केले. मुलीचे सासरचे नाव गीताबाई असे ठेवले. रावजींना पंतांनी कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता, परंतु दोघांच्या स्वभावामध्ये बराच फरक असल्याने पंतांचे सर्व कामकाज रावजींनी लवकर आपल्या अंगावर घेतले नाही. रावजींना एकांतात बसून देवाची पूजा अर्चा, नामस्मरण व ध्यानधारणा करण्याची हौस असे. आपल्या नित्यनियमाच्या आड काहीही आले तर ते रावजींना मुळीच खपत नसे. पहिल्यापासून रावजी गंभीर, अबोल व एकांतप्रिय असल्याने लहानपणचे खेळ ते फारसे खेळले नाहीत. पुढे वयात आल्यावरही पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुलकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. स्नान संध्या, गायत्री जप आणि नामस्मरण यामध्ये रावजींनी आपला काळ घालवण्यास आरंभ केला. पंत बरेच थकल्यावर रावजी कुलकर्णीपणाच्या कामामध्ये व्यवस्थित रीतीने लक्ष घालू लागले, परंतु त्यांचे अंतरंग त्यामध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू आपोआप कमी झाला आणि पहिल्याप्रमाणे पैशांची भरपूर आवक उरली नाही. हे जरी खरे असले तरी 10 माणसांच्या कुटुंबाला 2 पिढ्या पुरेल इतकी समृद्धी असल्यामुळे घरच्या एकंदर ऐश्वर्याला मुळीच कमीपणा नव्हता. रावजी बाहेरून दिसायला अगदी साधे दिसत, पण अंतर्यामी ते अतिविरक्त व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत. त्यांनी कधी कुणाला फसवले किंवा बुडवले नाही. त्यांनी परद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही. श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांचे वय लग्नामध्ये 7-7.5 वर्षांचे होते. सूनबाई सासू सासऱ्यांची अत्यंत लाडकी होती. लग्नानंतर 5-6 वर्षांनी प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सुनबाईच्या अंगावर पडली. सुनबाईने देखील सर्व बाजूंनी ती उत्तम तऱ्हेने पार पाडली. नवरा असा गंभीर आणि नियमी, सासू व सासरा वृद्ध झालेले, घरात नेहमी पाहुणे मंडळी आणि नोकरचाकर व गुरेढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे काय नको हे गीताबाई मनापासून पाहत असत. त्यांना आळस कसा तो माहीत नव्हता. वागण्यामध्ये फार आर्जव असल्यामुळे जन्मात कधी सासूशी व नंदेशी कुरबुर झाली नाही. रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्यामुळे देण्याघेण्याचे पुष्कळचे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत, परंतु लोकांना देण्यामध्ये त्यांचा हात सासूबाईंच्या हातापेक्षाही मोठा होता.
गावात कोणी आजारी असले म्हणजे गीताबाई स्वतः जाऊन त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करीत. गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर इतकी श्रद्धा व इतके प्रेम होते की आजारी माणसासाठी त्यांच्या हातचे जेवण लोक मागून नेत असत. स्वतःच्या घरचा इतका व्याप सांभाळून गीताबाई गरीब कुटुंबांची बाळंतपणे करीत. त्यांना औषध पाणी, तूप, दही, लोणी व कपडा पुरवीत. आणि गीतामाय, आमच्यासाठी तुम्ही इतके कष्ट केले, तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते असे कोणी म्हटले म्हणजे, अहो मला काय कमी आहे, तुम्ही रामनामाचा रोज 1000 जप करायचा नियम करा, त्यात सर्व काही मला मिळाले, हे उत्तर देत. गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत. या पुरुषाने 12 वर्षे मौन धारण केले होते. रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते बोलले, परमात्मा तुमचे कल्याण करेल, तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा. काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले. महत्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईंच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला. गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती. गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित आणि रामनामाचा जप करीत. त्या श्री समर्थांना गुरु मानित असत. डोहाळे सुरू झाल्यावर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला. बोलता, चालता, येता, जाता, जेवता, खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम श्रीराम असे तोंडाने सारखे म्हणू लागल्या. आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली. त्याप्रमाणे पंतांनी म्हासुर्णेकर नावाच्या शास्त्री बुवांकडून विठोबाच्या मंदिरात दासबोधाचे पारायण व पुराण करविले. गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या. पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कुणीतरी रामनाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येईल. त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळेच तेज दिसू लागले. आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात असा त्यांचा समज झाला व म्हणून पुढे त्या मारुतीरायांचे ध्यान करू लागल्या. पंतांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळंतपण करण्याचे ठरविले आणि गीताबाईंच्या वडिलांस व मातुश्रींस बोलावून घेतले. 8वा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला. गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला, मेरे लाला तू यहाँ है, तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूँ, मैं अब वापस जाता हूँ. रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला. श्री महाराजांचा जन्म. पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून 2दाच पंढरीला जात. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होई आणि द्वादशीस उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. सौ गीताबाईंचे दिवस भरले आणि शके 1766 इसवी सन 1845 मधील माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला गीताबाई विठोबाची षोडशोपचार पूजा करीत असत. त्याप्रमाणे या एकादशीला देखील पूजा झाली. विठोबाचे तीर्थ सर्वांना दिले आणि सर्वांचा फराळ झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला व विश्रांतीसाठी जरा अंग टाकले. तिन्ही सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणली. बाहेर मंडळींनी एकादशीचे भजन सुरू केले. गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या. सासूबाईंनी किंवा आईने काळजी दाखवली तर नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका असे त्या सांगत. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि इतक्यात श्री महाराजांचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुले उधळली व गावात साखर वाटली. पंतांना नातू झाला ही वार्ता हा हा म्हणता गावभर पसरली आणि गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषी बुवांकडून श्री महाराजांची कुंडली मांडून इष्टानिष्ट ग्रह पाहिले आणि वैदिक ब्राह्मणांकडून वेदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.